तर आज केलं देवांना तेथे स्वातींचं दीपदान. ते कशामुळं तुम्हाला पुढं सांगते. हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त ना? मस्तच राहा. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जावो. आज आहे गुरुवार, त्याचबरोबर आज आहे कमला एकादशी, म्हणजेच ना अधिक महिन्यातली एकादश. तर ना ह्या दिवसाचं खूप जास्त महत्त्व सांगितलेले. तुम्हाला तर माहितीच आहे की गुरुवार म्हणले की आमच्या दोघांनाही उपवास असतो. त्यासाठीच ना लवकरच स्वयंपाकाला लागले होते. त्याचं कारण म्हणजे ना देवाची आरती वगैरे केली की लगेच उपवास सोडता येईल. तर आज स्वयंपाकामध्ये मला बनवायचं होतं चिवळ्याची भाजी. कारण की ना इथं मी का हसत होते त्याचं कारण म्हणजे ना दया शूट करत होते आणि ते शूट करायला लागले की मला काय होतं काय माहिती. कारण की मला त्यांच्याकडे बघितलं की हसायला येतं. त्यासाठीच ना मी असं काहीतरी करत राहते. त्या भाजीला निवडण्यासाठी माझा खूप जास्त वेळ गेला. त्या उशीर न करता लगेच चपात्या बनवल्या, भाजी भात वरण हे तर बनवलेलंच होतं. फक्त चपात्या राहिल्या त्यासुद्धा बनवून घेतल्या आणि असा काहीतरी साधा सिंपल आजचा बेत होता. कारण की ना उपवास म्हणलं की काही जास्त खावंसं वाटत नाही. सिंपल जेवढं असेल तेवढंच बरं वाटतं. तर स्वयंपाक तर माझा 7 वाजेपर्यंत झाला होता. त्यानंतर मग ह्या 33 वाती तुपामध्ये भिजवून ठेवल्या. आता राहिली होती फक्त आरती करायची. त्यासाठीच ना इथं माझी तयारी सुरू होती आणि सकाळी तर काही देवांना फुलं भेटली नाहीत. पण मला तरी असं वाटतंय की आपला जसं दागिने असतात तर तसेच देवांचे दागिने फुलं असतात. देवांना फुलं वाहिली की देव छान दिसतात. म्हणजेच ना देवांचं रूप हे खुलून येतं. त्यासाठीच ना देवांना फुलं वाहिली, स्वामींना हार घातला. त्या हॉलमध्ये येऊन बघितलं तर काय ह्या तिघांचं जेवण सुरू होतं. तर ना हे दोघं जण कोणीही जेवायला की अशी लुडबुड करत राहतात. वरचीवर ना हे दोघंही एवढे नखरे करायलेत ना, ह्यांचे नखरे बघून ना हसायला येतं. आणि खाता खाता रियाचा डान्स सुद्धा सुरू होता. तर त्यांना म्हणलं की तुम्ही इथंच बसा, माझी मी देवाची आरती करते. कारण की ना त्या दोघांनाही इकडं बोलवलं की ते काही मला आरती व्यवस्थित करू द्यायचे नाही. त्यासाठी ना त्यांना तिथंच बसा म्हणलं, माझी मी इकडे आले. तर आजची स्वामींची आरती ही मी ह्या वातींनीच करणार होते. त्यासाठी ह्या सगळ्या वाती मी अगोदर पेटवून घेतल्या. चला तर मग तुम्हाला ह्या 33 वातींचं महत्त्व सांगते. तर असं म्हटलं जाते आपल्या धर्मात 33 कोटी देव आहेत आणि त्यांचंच प्रतीक मानून 33 दिवे लावले जातात. त्यासाठीच त्याचबरोबर 33 दिवे लावण्याने आपल्यावर माता लक्ष्मीची आणि श्रीहरी विष्णूची कृपा होते. त्यासाठीच ना हे 33 दिवे लावले जातात. कोणी ना हे दररोज दिवे देवासमोर लावतात आणि देवाची आरती करतात. पण माझ्याच्यानं काही दररोज होत नाही. त्यासाठीच मी आज म्हणलं चला, स्वामींचा गुरुवारसुद्धा आहे आणि त्याचबरोबर ना अधिक महिन्यातली एकादशसुद्धा आहे. त्यासाठीच ना आज हे मी दीपदान केलं. छान अशी स्वामींची आरती करून घेतली. त्यानंतर खरंच असं म्हणतात की आपलं देवघर जे आहे ते आपल्या घराचं हृदय असतं आणि ते काही खोटं नाही. कारण की ना देवघरात दिवा लावला की सगळीकडं प्रकाश होतोच. म्हणजेच ना देवघरात दिवा लावला, छान अशी देवाची पूजा केली की खरंच ना घरामध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण होतं आणि घरामध्ये एकदम प्रसन्न आणि छान वाटायला लागतं. तर माझ्याच्यानं काही तेवढी देवाची पूजा होत नाही. पहिले मी करत होते पण ना आता काही होत नाही. तर त्यासाठीच ना मला जसं जमतं तसं मी देवाची पूजा ही करत राहते. आणि तुम्हाला एक सांगायचं झालं तर पहिले ना मी एवढा काही देवदेव करत नव्हते, म्हणजेच लग्नाच्या अगोदर. पण नंतर ना जेव्हापासून मी स्वामी सेवेत आले तर देवाची पूजा करण्याचा एक छंद लागलाय. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, स्टे ट्यून.